माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो निधी. नामस्मरण घडो संत समागम, वावगाची भ्रम नको देवा. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धीने ये. नामस्मरण घडो संत समागम, वावगाची भ्रम नको देवा. आणि का मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ देई. नामस्मरण घडो संत समागम, वावगाची भ्रम नको देवा. प्रविश्य मम वाचमिमा प्रसूतां, संजीवयत्यखिल शक्तिधर सदाम्नां. अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः. दुसरे जगदा सत्ता पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवेलागी सेवक सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभि. मस्तक माझा पायावरी या करी संतांच्या कर्पूर गौरम, करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहरम. सदा वसंतम हृदयारविंदे, भवं भवामी सहित नमामि. आत्मरूप गणेशो केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेच बंधू चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो निधी. नामस्मरण घडो संत समागम,
वावगाची भ्रम नको देवा, काय माझी वाणी मानेल संताशी, रंजवो चित्ताशी आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम, ऐशे देय प्रेम काही कळा. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेसाठी म्हणून दाखवलेला भंग पैठण निवासी शांती ब्रह्म म्हणून ज्यांना म्हटलं जातं, 36 वर्षे देवानं ज्यांच्याकडे राबावं, काम करावं, सेवा करावी, संत मांदियाळीमध्ये आपल्या असामान्य कर्तृत्वानं एक वेगळा ठसा ज्यांनी उमटवला, असे शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा अतिशय सुंदर अशा प्रकारची प्रार्थना देवाकडे करणारा, साधकासाठी प्रार्थना करणारा भंग या ठिकाणी आपण सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल या पावन पवित्र भूमीमध्ये संगमेश्वर असणारं हे अधिष्ठान, भगवान भोलेनाथाचं अधिष्ठान, मला वाटतं हे 43वे वर्ष 46वे वर्ष आहे. आणखी 2 वर्षानं 4 तक होतात. भगवंताच्या कृपेनं, संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादानं वैकुंठवासी हरिभक्तीपरायण तुकाराम बाबा, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण कारभारी बाबा, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण नारायण बाबा विधाटे, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण नारायण बाबा काळे, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण शांतीब्रह्म बाळकृष्ण महाराज ढगे शास्त्री यांचा आशीर्वाद या कार्यक्रमासाठी आहे. हरिभक्तीपरायण पूजनीय आदरणीय उद्धवजी महाराज सबलस, हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली सबलस यांच्या कुशल मार्गदर्शनानं आणि वैकुंठवासी हरिभक्तीपरायण काशीनाथ बाबा आळंदी पंढरीचे निष्ठावंत वारकरी यांचं हे 16वे पुण्यस्मरण आहे. आणि त्या निमित्तानं महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे. या अनेक गोष्टीचं औचित्य साधून मला वाटतं काल या उत्सवाची सुरुवात झालेली आहे, प्रारंभ, आणि 2ऱ्या दिवसाची सेवा पूजनीय माऊली ज्ञानेश्वर माऊली सबलस यांच्या आज्ञेनं ही सेवा करण्याचा या ठिकाणी हा योग आलेला आहे. अतिशय प्रसन्न, अतिशय सुंदर असं वातावरण, चैतन्यमय असं प्रकारचं हे वातावरण आहे. अतिशय गोड साऊंड सिस्टीम, छोटंसं मंडप पण अतिशय प्रसन्न वाटते. आणि त्याच्यामुळं मी रूप पाहताना चाल सुद्धा लावली नाही बरं माऊली म्हणून आपल्याला, आणि म्हणून अतिशय ही सगळी मंडळी प्रेमाची आहे. माऊलीचे 2-3 फोन झाले, बऱ्याच दिवसांना या ठिकाणी भेट होते. त्यांचे स्टेटस पाहत असतो मी. अशोक महाराज ही सगळी मंडळी पंढरपूरला झालं, देव दर्शन झालं असं म्हणत असत ते. मामा या ठिकाणी आहेत. हरिभक्तीपरायण ज्यांचा गोड गळा दिलाय भगवंतांनी त्यांना बरं का, आमचे दस महाराज, मला वाटतं पांढरवाडीच्या त्या भागामध्ये आमची भेट होत असते. मी म्हणले कसं काय एवढे इकडे आले बाबा, सुदर्शन आश्रम, हा सुदर्शन आश्रम, त्या पांढरवाडीकडे 1-2 कार्यक्रमाला झाली. आमचे गणेश महाराज आहेत, संतोष महाराज आहेत, हरवणे महाराज आहेत. हे बाल त्या ठिकाणी असणारे ही वारकरी क्षमा मागून या ठिकाणी अतिशय, आणि कार्यक्रमाची मला वाटतं शूटिंगही चालू आहे समोर. आता वाकडे तिकडे बोलणं उचित नाही आणि माणसाने बोलूच नाही या गादीवर. विठाला विठा, कारण कसं तरी वाकडे तिकडे बोलण्याची ही जागा नाही आहे. भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. मला इतका आवाज माझा तडतड करतोय, सर्दी झाली 2 दिवसापासून. आता माझ्या तोंडात याची गोळी फिक्स गोळी. कोरडगावचा कार्यक्रम चालू आहे, आताच अशोक महाराजांना सांगितलं. तिथं पण आज जागरचा दिवस आहे आणि तिथं आम्ही कायम असतो. पण तिथं जसं प्रेम आहे तसं इथं पण आहे बरं का.
कारण ज्यांची 16वी पुण्यतिथी आहे ना, मला वाटतं बाबा ज्या दिवशी गेले ना त्या दिवशी माझी सेवा या ठिकाणी होती. काशीनाथ बाबा जे गेले ना वैकुंठवासी झाले त्या दिवशी माझंच कीर्तन होतं इथं. विठाला विठाला आपल्या या परिसराचं की संसाराचा त्याग करून असे त्यागी महात्मे आपल्या गावामध्ये राहिले, या परिसरामध्ये राहिले. आणि म्हणून आपल्याला काहीतरी या अध्यात्मात ही गोडी लागली. माऊली चण्यांची ती ही परंपराच आहे महाराज. वारकरी जीवन आहे त्यांचं. त्यांच्या वडिलांनी माझ्या वडिलाचे बिराशी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, आणि त्यांनी तो नियम चालू ठेवलाय महाराज. याचा धरीन अभिमान करीना फुले जतन. ही कुळाचार, ही परंपरा, वडिलांची रीत, या सगळ्या गोष्टी माणसानं पाळल्या पाहिजे. विठ्ठला विठ्ठल. वडील म्हणजे काय, आपल्याला जन्मदातेच वडील असतात असं नाही. काशीनाथ बाबा वडीलच आहे आपले. तुम्ही संत मायबाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान, आपल्याला मार्ग दाखवणार आहे. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, एरतेची अनुष्ठिती सामान्य सकळ. आपण ज्यांच्याकडून काही गुण घेतलाय, ज्यांचा आदर्श आपल्या जीवनामध्ये घेतलेला आहे, ते आपले वडीलच आहेत. आणि त्यांचं नेहमी महत्व वाढवलं पाहिजे बरं का. वाढवी मह वडिलाचे, वाढवी महत्व माझ्या वडिलाचे शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट. वाढवी महत्व वडिलाचे, वाढवी महत्व वडिलाचे, शांती रूपे नव्हे वाढवी महत्व वाढवी महत्व वडिलांचे. वाढ वडिलांचं, साधू संतांचं, आपल्या परंपरेचं महत्व वाढवलं पाहिजे महाराज. 46 असणारा हा उत्सव. आणि जंगलामध्ये, गावामध्ये नाही, जंगलामध्ये मंगल म्हणायचं आपण, एकांतामध्ये. आणि अशी भगवान शंकराचे राहण्याचे ठिकाणच एकांतामध्ये आहे. त्यागी बाबा आहेत महाराज. वैराग्य म्हटलं की भगवान शिवजी, कारण स्मशानवासी आहे ते महाराज. स्मशानामध्ये का राहतात तर वैराग्य. विठाला विठ्ठल. आपल्या सगळ्यांच्या संरक्षणाचं खातं त्यांच्याकडे आहे. फार मोठं कार्य आहे. आणि अगदी अल्प सेवेमध्ये संतुष्ट होणारी ही देवता आहे. फार काही जास्त काय करावं लागेल. एक पसा पाणी, एक बिल्वदळ, पूजन केवळ सोपे हो. शिव शिव म्हणता वाचे, मूळ न राहे पापाचे. ऐशे महात्मे शंकराचे, निगमागम वर्णिती. अरे वेदांत सुद्धा त्यांचं वर्णन केलं. नुसतं शिव शिव म्हटलं तरी नामस्मरण केलं की आपल्या ठिकाणचे विकार निघून जातात. विकाराची बाधा आपल्याला अशा प्रकारची होत नाही.
असं हे भोळं दैवत आहे. शिव भोळाच्या प्रभाती जाते पाय माझे जाते पाय माझे जाते पाय माझे शिव भोळाच्या प्रभाती जाते पाय माझे जाते पाय माणसानं भोळं असावं पण किती इतकं भोळं. असं म्हणतात भगवान शिवजीचं आणि पार्वती मातेचं लग्न विवाह झाला. आता लग्न झाले कोणी गोव्याला जातं कोणी हे कुठे गेले स्मशानभूमी. पार्वती मातेला असं वाटलं 1 दिवस झालं 2 दिवस झालं यांच्यात पद्धत असेल यांच्या परिवारात स्मशानात राहायची. 1 महिना झाला स्मशानभूमी. म्हटलं असं कुठं असतं का म्हटले सगळ्यांनी बंगले बांधले घर बांधले आपल्याला एखादं राहायला घर नको का. चांगली चांगली मोठी मोठी माणसं देवता आपल्याकडे यायच्या आणि अशा स्मशानात भोळं दैवत लगेच विश्वकर्म्याला बोलवलं. आता विश्वकर्मा म्हणजे देवांचा कारागीर. ती काय आताच्या कारागिरासारखी थोडीच होती की. आणि मग त्यांच्याकडून एक नगरच तयार केलं. खूप मोठी अशी नगरी तयार केली अगदी अलकावती अमरपुरीला लाजेल अशी. आणि मग नवीन घर तयार झालं की त्याची वास्तुशांती करावी लागते ना. कारण त्याच्याशिवाय त्या घरामध्ये राहता येत नाही. सुख समाधान शांती जर पाहिजे असेल तर त्या वास्तूची काय करावी लागते शांती करावी लागते. कारण अनेक ठिकाणाहून अनेक वस्तू गोळा केलेल्या असतात. त्याचं शुद्धीकरण म्हणजे ते होम हवन करून करावं लागतं. आणि मग वास्तू शांतीसाठी भगवान शिवजीनं देवर्षी नारदांना सांगितलं म्हटलं की विद्वान ब्राह्मण आला पाहिजे कोणतरी. मग विद्वान ब्राह्मण त्या काळामध्ये फक्त रावणच होता. रावणा इतकी विद्वत्ता दशग्रंथी होता रावण. मग रावणाला फोन केला. रावण आला पूजेला. कारण भगवान शिवजीचा आवडता भक्त म्हणजे रावण आहे. ब्राह्मण होता रावण. आणि मग पूजा त्या ठिकाणी मांडलेल्या आहे. सगळी व्यवस्थित पूजा झाली. भगवान शिवजी प्रसन्न झाले रावणाच्या पूजेवर. आणि मग दक्षिणा द्यायची. हवी ती दक्षिणा माग म्हटले मी प्रसन्न आहे तुझ्यावर. मग रावणानं काय मागायला पाहिजे होतं दक्षिणाच मागायला पाहिजे होतं. म्हटले मग असं करा नाही हे हा बंगलाच मला देऊन टाका म्हटलं. घरच मला दे. स्वतःसाठी बांधलेलं घर ब्राह्मणाला दक्षिणा म्हणून दे. याचे इतकं भोळ कोण आहे. विठाला याच्याही पुढे जाऊन सांगायचं. तुम्ही ऐकलेलं असेल रावण एवढ्यावर सुद्धा थांबला नाही ना. पार्वती मातेची सुद्धा त्यांनी मागणी केली काय आणि ती सुद्धा घेऊन जा म्हटली. आणि ज्या वेळेला रावण घेऊन निघाला त्यावेळेला पार्वती मातेनं भगवान विष्णूचा धावा केला. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद. पाहणं काय दशाय नाही. आमच्या स्वामींनी काय केलं म्हटले बघा आता तुझं विन सखा मज नाही कोणी. मग भगवंतानी एका सामान्य माणसाचं रूप घेतलं. आणि रावण ज्या रस्त्यानं चालला होता ना त्या रस्त्यावर गेले. म्हटले अरे काय हे काय म्हटले खांद्यावर. म्हटले तुला दिसत नाही का पार्वती. अशी पार्वती असते. खूप निर्माण केली. सगळ्या तोंडावर माश्या भोंगत खाली उतरून बघ म्हटले काय. आणि खाली उतरलं तर ते तोंडाकडे सुद्धा पाहायची अपेक्षा व्हायला. देवाने फसवलं म्हटले मला. रावण परत गेला. पण त्याला जाईपर्यंत भगवान विष्णूनं आपल्या अंगमळीपासून एक पुतळी तयार केली मंदोदरी आणि ती रावणाला दिली. विठ्ठल विठ्ठल. रामायणामध्ये गोड विषय भावार्थ रामायणामध्ये की ज्या वेळेला हनुमंतराय सीतेच्या शोधाला गेले आणि मंदोदरीला पाहिलं आणि मंदोदरी हनुमंतरायला सीतेसारखी का वाटली त्यावेळेची ही कथा आहे की भगवान विष्णूच्या अंगमळीपासून निर्माण केलेली होती म्हणून ती सीते इतकी सुंदर होती. विठ्ठल विठ्ठल. असं हे मूळ दैवत आहे. मला मूळ दैवत आहे. अल्पसेवेमध्ये संतुष्ट होणारे देव.
शिवजीची उपासना ही अत्यंत महत्वाची उपासना आहे. पण ही उपासना करत असताना आपल्या मनामध्ये व्यभिचार नकोय. म्हणून ते सुद्धा संतांना सांगू ना. काही काही माणूस म्हणतात आपण एकादशी करतो पण सोमवारचा उपवास काय, हा भक्तीतला व्यभिचार आहे. एकादशी भगवान विष्णूची उपासना आहे आणि सोमवारचं व्रत ही भगवान शिवजीची उपासना आहे. या दोघांमध्ये आपल्याला भेद करायचा नाही. हरिहरा भेद नाही नका करू वाद. मला वाटतं हा वाद मिटवण्यासाठी नरहरी महाराजांचा अवतार झालेला आहे बरं. नरहरी सोनार हा वाद मिटवण्यासाठी झाला. कारण नरहरी महाराज हे भगवान शिवजीचे उपासक. पांडुरंगाच्या त्या पंढरपुरामध्ये राहत असून सुद्धा पांडुरंगाचं तोंड सुद्धा पाहत नव्हते, मुख सुद्धा पाहत नव्हते. भगवान शिवजीचे उपासक. पण कर्मधर्म संघान असं झालं म्हणतात. एका सावकारानं पांडुरंगाला नवस केला होता, करदोरा, सोन्याचा करदोरा. आणि तो नवस फेडण्यासाठी तो सावकार आला. त्याने विचारलं पंढरपुरामध्ये कोण असा कुशल कारागीर आहे की चांगला करदोरा तयार करणारा. मग नरहरी महाराजांचं नाव दाखवलं. नरहरी महाराज तेवढे कुशल होते. आणि ज्या वेळेला तो गेला त्यानं सांगितलं त्या सावकारानं पैसे किती लागणार म्हटले. पण करदोरा म्हटले कोणाला म्हटले पांडुरंगाला. ते म्हटले मी त्याचं तोंड पाहत नाही, मग तुम्ही माप घेऊन या, मी बनवून देतो. मी काय तिकडे येत नाही, जाताही नाही. त्यांनी माप आणलं. त्या मापाचा तेवढा करदोरा केला, नेऊन जोडला तर तो 4 बोट कमी पडला. म्हटले माप तुम्ही तसं चांगलं घेतलं नसेल, म्हटले चांगलं माप आणा. पुन्हा नेला त्या ठिकाणी, तो पुन्हा तयार केला तर पुन्हा 4 बोट लांब झाला. कधी कमी पडायचा, कधी लांब व्हायचा. आता ते सावकार मोठं होतं पैशावाला. ते म्हटले ही कोणती पद्धत आहे म्हटली, आम्हाला शक्य नाही, तू चाल म्हटले. ते म्हटले मी तिथं येत नाही म्हटले, तुझे डोळे बांधून येऊन चाल म्हटले, तू नको पाहू देवाकडे, पण तुझ्या हातानं माप तर घे ना. आणि मग ते नरहरी सोनारला डोळ्यावर पट्टी बांधून नेलं महाराज तिथं. आणि ज्या वेळेला त्या कंबराला असे हात लावले ना तर ते कंबर दिसत नव्हतं, त्याला ते साळुंका दिसायची, शिवलिंग दिसायचं. अरे ते म्हटले हे पट्टी काढा म्हटले, माझाच देव. पट्टी काढली की पांडुरंग परत पट्टी बांधा. परत पट्टी बांधली, पुन्हा चापलं की शिवलिंग. आणि मग त्याला बोध झाला महाराज, साधू बोध झाला. ठेला ठाईची मुराला अनुभव. पांडुरंगासमोर त्या ठिकाणी त्यांनी क्षमा मागितली. देवा मला क्षमा करा, माझ्या मनामध्ये जे भेद होता तो भेद आज मावळला बरं का. एक वेलांटीच आड. फक्त वेलांटीचा प्रश्न आहे ना, हरी आणि हर काय फरक आहे, एकच आहे. शिव विष्णू दोन्ही एकची प्रतिमा. आईसा जयाने मा बंदिन त्याशी ना मने भेदा भेदा
गेला वाद खंडोने. आपण वाद करण्यासाठी नाही आलो महाराज इथं, आपण संवाद करण्यासाठी आलो. संवाद करण्यासाठी आपण आलेलो आहोत, वाद घालण्यासाठी नाही आलो. आणि हा वाद संत महात्म्यांनी संपुष्टात आणला. हा भेद चालत नाही परमार्थात. वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रमा मंगळ. कोणाचा द्वेष करता, कोणाही जीवाचा न घडो. मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. भगवंताच्या पूजेचं हे वर्म आहे. आपल्याकडून कोणाचाही द्वेष, मत्सर, ईर्ष्या अशा प्रकारचे होऊ नये. कोणाचा अंतकरण आपल्या दुखवू नये. जगत कसं आहे, विष्णुमय आहे. भगवान परमात्मा या सगळ्या जगतामध्ये व्यापकत्वानं भरलेला आहे. जळी स्थळी काष्टी पाशानी सगळ्यांच्या हृदयामध्ये तो आहे ना. तैसा हृदयामध्ये मीरामो असता सर्व सुखाचा आराम. का भ्रांताशी कामो विषयावरी. फक्त भ्रांतीमुळं आणि भ्रमामुळं आपल्याला कळत नाही महाराज. भ्रमामुळं आपल्याकडून चुका होतात, प्रमाद गुन्हे घडतात. हा भ्रम जाण्यासाठी आपल्याला बोधाची गरज आहे. विठाला विठाला. आणि तो बोध प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला या कथा, कीर्तन, ज्ञानेश्वरी पारायण, शिवलीला अमृत ग्रंथाचं वाचन. ग्रंथ वाचा. शिवलीला अमृत फार गोड ग्रंथ श्रीधर स्वामींनी लिहिलेला. वाचता वाचताच अर्थ कळतो महाराज. बघा, श्रीधर स्वामी हे नाथ महाराजासारखीच त्यांची भाषा आहे. अत्यंत सोपी भाषा. नाथ महाराजांची भाषा सुद्धा सोपी आहे. तुम्ही भागवत वाचा, वाचता वाचताच अर्थ कळत. तशी ज्ञानेश्वरी, तुकोबाराची मग आपल्याला वाटतं सोपी आहे, पण इतकं सोपं नाही महाराज. आणि त्याचा अर्थ कळायला पाहिजे बरं का. अभंगाचा, ओवीचा याचा अर्थ कळला तर मग त्याला माणूस त्याच्याकडे प्रवृत्त होतो, त्याच्यामध्ये प्रविष्ट होतो माणूस. म्हणून अर्थाविना पोथी वाचुनी काय, प्रेमाविना भजन नाकाविना मोती. अर्थाविना पोथी वाचुनी काय, या सगळ्या गोष्टी लागतात महाराज. प्रेम लागतं आपल्याला. देवानी त्याच्यासाठीची तर पाठवले महाराज. आपण भाग्यवान आहोत. एवढे महात्मे आपल्याला रस्ता दाखवून गेले. संतांच्या भूमीमध्ये आपल्याला जन्म मिळाला आहे. ज्यांचा अभंग आपण सेवेसाठी घेतलाय ते नाथ महाराज काय फार लांब आहे का आपल्यापासून. अरे 36 वर्षे जगाच्या मालकानं त्यांच्याकडे सेवा करावी. म्हणे देव राबे त्यांची घरी, दत्त चोपदारे घरी तसे. काय अधिकार आहे नाथ महाराजाचा. बघा ना तुम्ही. असं म्हणतात की त्या काळामध्ये दासोपंत स्वामी होऊन गेलेला. नाही, दासोपंत स्वामी हो. आणि ते दासोपंत स्वामी त्यावेळेला त्यांचा अधिकार असा होता की दत्तप्रभू त्यांच्या बरोबर सोंगट्या खेळायला यायचे. म्हणजे इतका अधिकार होता. दत्त 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 म्हटलं की ते लगेच प्रगट व्हायचे. इतका अधिकार होता त्या दासोपंत स्वामीचा. मग त्या अभिमान माणसाला हे करू देत नाही ना. आणि मग नाथ महाराज फिरत फिरत त्या ठिकाणी गेले त्यांच्या गावी. आणि कोणीतरी सांगितलं इथं दासोपंत स्वामी म्हटले फार मोठे सिद्ध पुरुष आहेत. आणि मग नाथ महाराजांना त्यांचं दर्शन घ्यावं वाटलं. म्हटले मग आलोय आणायचे त्यांच्याकडे. गेल्यानंतर त्या दारातच एक जणांनी अडवलं द्वारपाळानं. हो म्हटले, ते आता ध्यानाला बसलेले आहेत, आत्ताच दर्शन घेता येणार नाही. थांबले नाथ महाराज. शांती ब्रह्म होते.
एक तासभर थांबल्यानंतर म्हटले जा आता. त्यावेळेला नाथ महाराज आतमध्ये गेले, शीर्षाष्टांग दंडवत घातला. त्यावेळेला दासोपंत स्वामींनी विचारलं आपण कोण? म्हटले या देहाला एकनाथ म्हणतात, पैठणला असतो आम्ही, आले कधी पैठणला तर या, असा निरोप देऊन निघून गेले. दासोपंत स्वामी एकदा काही कामानिमित्त पैठण क्षेत्रामध्ये आले. त्यांना आठवण झाली की इथे एकनाथ कोणीतरी राहतो. म्हटले त्यांच्याकडे आपल्याला निरोप होता, जायला पाहिजे. योगायोगानं कोणाला तरी विचारलं ते एकनाथ कुठे राहतात. ज्याला विचारलं त्यांनी सांगितलं म्हणजे कोणती पद्धती बोलण्याची, एकनाथ म्हणजे काय? अहो शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज म्हणा ना. एकनाथ काय म्हणतात एकेरी भाषेमध्ये? कुठं राहतात म्हटले. तो वाडा दाखवला. आणि ज्या वेळेला दासोपंत स्वामी नाथ महाराजांच्या त्या वाड्याकडे आले ना, त्यावेळेला दारामध्येच कोण होतं? यांचे स्वामी होते, जे ते देव मानत होते ना, जे दासोपंत स्वामीचे अगदी त्यांचं ते साध्य. आणि ते पाहिल्यानंतर ते असे बघायला लागले, याला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय मध्ये. आणि मग कळालं दासोपंताचा भीमा गेला दासोपंतांना. आणि नाथ महाराजांचा अधिकार कळाला की आपले जे स्वामी आहेत दत्तप्रभू, ते नाथ महाराजाच्या घरी चोपदारचं काम करतात. दत्त चौपदारी करीत असे दर्शन घेतलं महाराज. आणि त्यांचा अभिमान निघून गेला, कारण संतांचे चरण स्पर्श झाला की आपल्या ठिकाणचे विकार, आपल्या ठिकाणचे दोष, पीडा सगळं निघून जातं महाराज. म्हणतात नाही, पाप ताप दैन्य झाली उठा उठी झाली भेंडी हरिदासाची, किंवा देखिल्या चरण वैष्णव संतांचं आणि देवाचे चरण असतात आणि आपल्या लाता असतात. चरण का कोणाला म्हणतात? ज्यांचं आचरण आचरणच हे चरण आच्छे आहे. विठाला विठ्ठल. आणि म्हणून माणसानं संतांच्या आणि देवाच्या चरणाची अपेक्षा करावी. नाथ महाराज या अभंगात तीच अपेक्षा व्यक्त करतात. देवा माझे मना
महाराज देवाकडे करतात, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडू नये दे. संसाराचं व्यसन माणसाला नसावं बरं का. वैकुंठवासी फुले महाराज सांगायचे की 2 व्यसन असावं माणसाला, विद्याभ्यास व्यसनम आणि हरिपाद सेवनम व्यसनम. बरं का, विद्याभ्यास अभ्यासाचं व्यसन असावं, संत वाङ्मय ज्ञानेश्वरी पारायण करायचं व्यसन असलं पाहिजे, ग्रंथ वाचण्याचं व्यसन असलं पाहिजे, आणि हरिपाद सेवनम व्यसनम म्हणजे देवदर्शनाचं व्यसन असलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठल. वैकुंठवासी श्री गुरु सत्यविजय महाराज सांगायचे की पंढरपुरामध्ये कोणी वर्षाचे वारकरी आहेत, म्हणजे आषाढीला जाणारे किंवा कार्तिकेला जाणारे काही महिना वारकरी आहेत. आता इथं बरेचसे महिना वारकरी आहेत बरं का. तुम्हाला शिरसाष्टांग दंडवत घालतो, भाग्य आहे. कारण या गोष्टी घडणं हे मला वाटतं ज्याच्या भाग्यात आहे त्यालाच घडतं महाराज. आणि वारकऱ्याचं जीवन किती श्रेष्ठ असतं ते तुकोबारांनी सांगितलंय ना की पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, त्यांच्याकडे बोट केलंय महाराज. म्हणून असामान्य अधिकार वारकऱ्यांचा असतो आणि ते वारकरी आपल्या कार्यक्रमामध्ये आहेत. हरिभक्तीपरायण अशोक महाराज आहेत, माऊली आहेत, आणखी अनेक वारकरी. बस काही अडचण नाही. आता वयाच्या मानाने कारण वयस्कर माणसांना आता जास्त त्रास सहन होत नाही, कारण तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तन. कारण याला सुद्धा काय लागते, प्रतिकार शक्ती लागते. जेव्हा हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू फुले, स्वहित पाहे तीर्थयात्रे जाय चुको नको. आणि म्हणून कथेची सामग्री आणि देह अवसानावर, कारण हे हातपायाला गोळे येणं, गुडघे दुखणं, कंबर दुखणं, याच्यासाठी तर तुकोबरा देवाला दुसरं काहीच मागत नव्हतं. तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी, शक्ती देई नाचे रंगी, शक्ती देई नाचे रंगी. तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी, शक्ती देई नाचे रंगी, शक्ती देई नाचे रंगी. दुसरं काहीच नको आहे तुझ्या कीर्तनामध्ये नाचण्यासाठी. तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी, किंवा हे देई हातास पायासोक, वाहे रंगी टाळी नाचे न उदास, हे देई हातास पायासोक. दुसरं काहीच नकोय मला. विठ्ठल विठ्ठल. माऊलीचं वय जवळजवळ 70 वर्षाचं वय असेल की नाही, का कमी? 65. बरोबर आहे, चांगलं आहे. अजून खूप दिवस वाजवायचे आपल्याला. 65 वर्षाचं वय असून सुद्धा माऊलीची जी काही अजून छंद आहे बरं का वाजवण्याचं, ते पहिलं जसं होतं ना तसंच अजून, काही फरक नाही. वैकुंठवासी भक्तराज महाराज माऊलीचं इतकं तोंड भरून वर्णन करायचे. त्यावेळेला आम्ही लहान होतो, भजनाला नुकतंच आमचं, पण त्यांच्या मुखातून मी ऐकलेलं आहे की हरवणे माऊलीचं खूप कौतुक करायचे. कारण त्या काळात वाजवणारे फार कमी प्रमाणात होते बरं का, कमी. आणि त्यातली त्यात सात्विक, कारण वाजवणारे भरपूर असतात. आता आमच्या काय भागात एक असा वाजवणारा होता की तो शूद्र समाजाचा होता, आणि ते काही खायचं आणि कसं राहायचं, गळ्यात मान त्याने वाजवायचं. म्हणजे अडचण आली की काय करता मग, त्याला विलाज नाही. आडला नारायण काय म्हणतात ना तसं. आता माऊलीचं कसं होतं, माऊली सात्विक, कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, त्यांचे वडीलच वारकरी होते आणि त्यांच्यामध्ये ते अनुवंशिक गुण अशा प्रकारचा होता. आणि म्हणून भक्तराज महाराज कोणाचं वर्णन करत नव्हते महाराज, ते वैराग्यवान महात्मे होते, ते माऊलीचं वर्णन करायचे. विठ्ठल दोन व्यसन माणसाला असं बरं का. देवदर्शन, मी वैकुंठवासी सत्यविजय महाराज ते सांगत होतो ना, ते म्हणायचे काही महिना वारकरी असतात, काही आठवडा वारकरी असतात, 8 दिवसाला पंढरपूरला 8 वारकरी. ते म्हणजे काही दररोजचं दर्शनवाले असतात, आणि त्याच्यात काही दिवसातून 3दा दर्शन घेणारे असतात. हरिपाद सेवनम व्यसनम म्हणजे पांडुरंगाचं दिवसातून 3 वेळा दर्शन घ्यायचं. मला वाटतं हे एक व्यसनच आहे ना. विठ्ठला विठ्ठल. तुमचे आमचे व्यसन कोणते?
कीर्तनात सुद्धा मी काही टाळकरीने तंबाखू खाल्लेल्या अशा बघितले. पण आता आपल्याला काय करायचं बोलून डोंगर पेटला ना आपल्याला कोण ऐकत कीर्तनाला. अहो कीर्तनाच्या काही मर्यादा आहेत ना. आता आपण वारकरी आहे, तुकोबाराने सांगितलंय की तंबाखू काढू काय ओढोनी काढील जो धूर बुडेल ते घर तेने पापे. तुकोबाराचे शब्द आहेत महाराज. कीर्तने बडबड करील जो कोणी बेडूक होऊन येईल जन्मा. म्हणून ते भोगावं लागतंय महाराज. म्हणून या गोष्टी हे तत्व आपण पाळले पाहिजे. विठाला विठ्ठल. आपल्याला नको ते वेश नाहीत महाराज, ते सांगण्याचं चुकीचं आहे. नको ते वेश नाहीत. काही काही माणसाला एकदा झोपला का ते दुसऱ्याला झोपत असा मोठ्याने घोरतो. व्यसनच आहे नाही. आणि त्याला जर म्हटलं काय उठ दुसऱ्याला झोपणं, ते म्हटलं कोण म्हणतं, म्हणजे तो कबूल करीत नाही. असंच आहे महाराज. मी असा प्रवास करीत होतो एसटीनं, आणि माझ्या शेजारी एक माणूस बसला होता. चांगला तर गंध बिंद गळ्यामध्ये माळ. ते म्हटलं महाराज आयुष्यात कधी खोटं काम आपण केलं नाही, करणारा नाही. आपल्या आई बापाने हे शिकवलंच नाही, पण खोटं करायचंच नाही. आणि आतापर्यंत कुठलीच गोष्ट खोटी केली नाही. तेवढ्यात कंडक्टर आला, तिकीट तिकीट तिकीट. कंडक्टर यानं ते खिशातून काढलं ते. आता याचं वय माझ्यापेक्षा कवळं वय होतं त्याचं. म्हणजे त्याचं वय 55 आणि त्याच्यावर 65. आणि मग ते कंडक्टर तिकीट दिलं, ते गेलं निघून. मी म्हटलं हे कसं काय तुम्ही असं. ते म्हटलं 200 रुपये दिलं का खऱ्याचं खोटं होतं म्हटलं. 5 मिनिटं सुद्धा मध्ये गेले नाही. ते म्हटलं अजिबात खोटं काम आपल्याला जमतच नाही. आणि हे काय कोणतं काम आहे. विठाला आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण करीतच नाहीत माणसं. नुसतं दुसऱ्याकडे बोट. पण हे 3 बोट आपल्याकडे आहेत ना, तुला काय बघा बघ. दुसऱ्याकडे बोट करतात माणसं. त्याचं असेल त्याचं. तुझं काय. आपलं काहीतरी आपण आत्मचिंतन केलं पाहिजे ना. आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. नाही तर मग ते कथा कीर्तनकार सांगत असेल असे 10 जण मित्र भेटले आणि म्हटले चला आपल्याला गंगा स्नानाला जायचे. पर्व काळात गेले. लांब अशा प्रकारे त्रिवेणी संगमावर गेले. प्रयागराजला गेल्यानंतर त्या ठिकाणी गंगेतून पलीकडे जायचं. पलीकडे गेल्यानंतर अरे ते म्हटले आपलं जरा कमी कमी दिसत. म्हटलं सगळे आले का म्हटलं. मग म्हटलं सगळे रांगेत उभं राहा बरं. एकानं मोडले 9च भरले, 10 होते घरून गेले. दुसऱ्यानं मोडले, अरे म्हटले 1 जण बुडाला म्हटले पुढे ते कळत नाही. दुसऱ्यानं मोडले 9च. सगळ्यांनी मोडले तर 9च भरले. लागले रडायला मोठमोठ्याने. 1 जण कुठे गेला म्हटलं. ते कोण एक शहाणा माणूस आला. ते म्हटलं काय रे रडता म्हटले. ते म्हटले घरून येताना 10 जण आलो तुम्ही इथं 9च भरले. म्हटले उभा राहा बरं. मोजले तर 10 भरले. कारण जो मोजत होता तो स्वतः आला धरीतच नव्हता. विठाला आपल्याला धरलं पाहिजे. आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे, मग बदल होतो. महात्मा गांधी सांगून गेले जगाने बदलावं असं जर वाटतं ना तर सुरुवात आपल्यापासून करा. विठाला विठाला. सुविचार फार आवडतो मला. माझं म्हणून जगण्यापेक्षा आपलं म्हणून जगलं पाहिजे. माझं म्हणून जगण्यापेक्षा आपलं म्हणून जगलं पाहिजे. जग फार चांगलं आहे, चांगलं वागता आलं पाहिजे. विठाला ज्या ठिकाणी देवाकडे मागतात माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन. कारण हे मन फार विचित्र आहे. मनाचा स्वभाव इतका चंचल आहे ते स्थिर राहत नाही.
नाही, स्थिर राहत नाही, त्याचा स्वभाव चंचल आहे. चंचलन ही म्हणून कृष्ण म्हटलेलं आहे. प्रमाद ही बलवत. म्हणून ते मन आपल्याला स्थिर करायचंय, एकाग्र करायचंय. त्याला हळूहळू काय लावायची, सवय लावायची बरं का. आणि मग हे उपवास कशासाठी आहेत? उपवास त्या मनावर अंकुश ठेवण्यासाठी आहे. निदान एक दिवस तरी थांब. हे मन नको तिकडे जातं. मग एकादशीच्या दिवशी सुद्धा कुरकुरीत भजे खावे वाटतात की तिकडे सुद्धा पळतं, हे धावतं. पण त्या दिवशी तरी त्याच्यावर अंकुश ठेवला पाहिजे. आज उपवास आहे म्हणून त्याला त्याचं ताडण, त्याला ती शिक्षा आहे. आणि मग त्याला हळूहळू सवय लागते. विठाला विठाला त्याला संयम म्हणतात. संयम, ज्याच्याकडे संयम आहे ना तोच हा भवसागर तरुण जाऊ शकतो. मारुतीराय एवढा मोठा अथांग समुद्र पार करून का गेले? संयम होता. संयम फार, त्याला इंद्रिय जित म्हणतात, इंद्रिय दमन म्हणतात. त्याला पहिलं इंद्रिय दमन असावं लागतं. म्हणून शांतीब्रह्मनाथ महाराज देवाकडे प्रार्थना करतात, देवा माझे मन लागो तुझे चरणी, तुझ्या चरणावरती स्थित झालं पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो, जे सुख म्हणतो ना आपण, ते सुख फक्त दोनच ठिकाणी आहे. एक तर देवाच्या पायावर आहे आणि एक तर संतांच्या पायावर आहे. तुका म्हणे काही न मागे आणि तुझे पायी सुख सर्व आहे. कारण त्याचे पायच, त्याचे चरणच असे आहेत महाराज, इतके पवित्र आहेत. असं म्हणतात की गंगेचा सुद्धा उगम तिथूनच झाला ना. चरणी जन्मली पै गंगा, 16 सहस्र रामा संभोगा नित्य नपुरती कामिनी. ते चरण इतके पवित्र अशा प्रकारचे आहेत. तसेच संत जे आहेत, देव आणि संत बहुपायी संताचे मनवणे केला वास नाही नास ठाई. देव आणि संतांच्या चरणावर ते सुख अशा कारण वातावरण सगळं दूषित झालेलं आहे. माणसाला खायला चांगलं नाही, प्यायला चांगलं नाही, राहायला चांगलं नाही, सगळं प्रतिकूलच आहे, अनुकूल काहीच नाही. आणि त्याचे परिणाम आपल्या शरीरावर होतात. विठाला नाही तर मग आता खोलीत घेऊन जाते. संसार व्यसनी पडून दे. वास्तविक संत महात्म्यांना कुठलीच गरज नव्हती हो. स्वतः जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त झालेले होते. पण हे सगळा खटाटोप तुमच्या आमच्यासाठी आहे की भगवंताने आपल्याला फक्त संसार करण्यासाठीच पाठवलेलं नाही. आपल्या संसाराला काहीतरी परमार्थाची जोड असली पाहिजे, मग त्या संसाराला शोभा आहे, मग ते भूषण आहे. नाही तर काय उपयोग आहे? सायास करीशी प्रपंच दिननिशी आणि हरीशी भजेशी कोणी. आणि असे महाराज, या गोष्टी घडायला सुद्धा पुण्य लागतं. देवदर्शन असेल, नामस्मरण असेल, अन्नदान असेल, ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत, या चांगल्या गोष्टी घडण्यासाठी, सेवा घडण्यासाठी त्याला अनंत जन्माचं पुण्य लागतं महाराज. सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय. अनंत जन्माचं पुण्य लागतं या गोष्टी घडायला. नाहीतर मग काय काय जवळ असून कीर्तनाकडे पाय करून झोपत येत.
अरे या कीर्तनासाठी देव जगाचा मालक येडा होतो का नाही? तुका म्हणे अशी कीर्तनाची गोडी. भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना मी जर हरवलो ना तर मला सापडण्याचं ठिकाण तरी तरी तयापाशी पांडवा मी हरपला घेऊसावा. जेथ नाम घोष बरवा करीती माझा. जिथं माझं नामस्मरण चालू असेल ना तेथे अवचिता सापडेल विठ्ठला. देवा माझे मन लागो तुझे चरणी. हे मन फार विचित्र आहे. तशी इंद्रियामध्ये 11वा इंद्रिय मन आहे आणि हे प्रधान आहे. माणसं या मनाच्या पाठीमागच सगळ्या गोष्टी मनात आलं तर मनोमार्गे गेला तो तिथे मुगला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. संसार किती करा कोणी कोणी काही त्याचं नाव सुद्धा घेत नाही. म्हणजे उदाहरण झाली ज्या भुवनिया जन्मोनिया मेले भुवनिया गेले रावरंग त्यांचं नाव सुद्धा कोणी घेत नाही. नाहीतरी प्रपंच करणारे माणसं किती प्रपंच करा आणि किती मोठा करा, मला वाटतं 13व्याच्या आतच उतार्यावर नाव कमी करते. संत गेले किती 700-800 वर्ष झालेत महाराज, अजूनही ते नाव जसेच्या तसंच आहे. मला वाटतं वाढत चाललंय. परमार्थ हा चढत्या क्रमानं चाललाय महाराज, तेवढा परमार्थ चालू आहे. त्यांची कीर्ती म्हणून असे माणूस गेला तरी जिवंत राहिला पाहिजे. विठ्ठला काशीनाथ बाबा कोण होते आपले? कोणीकडून आलेले होते? त्यांचं गाव देश देश वेश नवे माझा सहज फिरत करू सत्ता कवनावरी कोठे स्थिर राहिलो पाय डोळा म्हणता माझे तीही कैसा मोकलिलो. परदेशी नाही कोणी आता माझी खरी चिंता दान दे भगवान. देश वेश नव्हे माझा काय आपण पण कर्तृत्व माणसाची पूजा नाही होतो, त्याच्या कर्माची पूजा होते. विठ्ठल आयुष्यात माणसानं चांगलं काम करावं बरं का. चांगल्या कामाला अडचणी असतातच. चांगलं काम करायचं म्हटलं की लोक नाव ठेवतातच. करू करू भागले आणि देवपूजेला माणसं बनतात. असू द्या. तो का म्हणे हसे जन नाही कान तये ठाई. पण आपलं ध्येय आपलं चांगलं काम आपण सोडू नये. म्हणून देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी पडवणे दे देवा. या संसाराच्या भानगडीत आम्हाला अडकू नका. आपण अडकून घेतो. आपण सरळ म्हणतो तुम्ही सगळे जा कीर्तनाला, मी बसतो घरी. आणि हा माणूस गेला तरी कावळा शिवत नाही महाराज. कारण त्याचं जे मन आहे ना ते गुंतलेलं असतं तिथंच. हे सगळं सोडावं लागतं. 50 ओलांडली ना संसारापासून माणसानं अलिप्त झालं पाहिजे. राज्य टाकून गेले थोडे ते का वेडे म्हणावे. संसारी सुख जोडे तरी का हिंडती गिरीकडे. राज्य टाकून गेले थोडे ते का वेडे म्हणावे. आपुले आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे. म्हणून देवा माझे मन लागो तुझी चरणी. संसार व्यसनी पडवणे दे. आणखी तो नाथ महाराज
देवाकडे आणखी एक प्रार्थना करतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. नामस्मरण घडो संत नामस्मरण घडो संत समागम वावुगाची भ्रम नको देवा. बघा ना काय साधकाला ज्याची गरज आहे ना त्याच गोष्टीची प्रार्थना नाथ महाराजांनी देवाकडे केली. माणसाला या समागमाची गरज आहे, सत्समागम. भगवान परमात्मा उद्धवाला सांगतात, सत्यसंगती वेगळे जाण तात्काळ पावावया माझे स्थान अनेक नाहीच साधन सत्य जाण उद्धवा. सत्संग आहे, संत संगती. संत संगती दे चरण सेवा जेणे तुझा हा विसरण पडावा. पुरवी देवा पुरवी देवा. हे सगळे वारकरी आहेत महाराज. यांना हे नियमाचं भजन हे सगळं माहिती आहे ना. आणि मजा येते महाराज. वारकऱ्यामध्ये कीर्तन करायला मजा येते महाराज. आणि श्री गुरु सत्यविजय महाराजांच्या कृपेनं आता या परिसरामध्ये होऊन गेलेले नारायण बाबा काळे असतील, आपले मळे बाबा असतील, यांच्या सप्ताहामध्ये मला कायम एखादी सेवा मिळायची बरं का. आणि तेव्हापासून मला या वारकऱ्यांचा अधिकार कळाला. विठाला नामस्मरण घडो. आपल्या जीवनाची सार्थकता नामस्मरणामध्ये आहे. आपण नामधारक झालं पाहिजे बरं. नाम घेतलं पाहिजे देवाचं. आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार आणि सर्व भावी एक विठ्ठलाची प्रमाण. कारण सगळ्या साधनेमध्ये भगवंताचं नाव ही एक मोठी साधन आहे. सर्व साधनाचे सर्व साधनाचे भवसिंधू उत्तरी पार भवसिंधू उत्तरी पार सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार भवसिंधू उत्तरी पार भवसिंधू उत्तरी पार भवसिंधू उत्तरी पार
नामस्मरण घडो आणि दुसरं संत समागम. संत समागम कशासाठी? नामस्मरण घडण्यासाठी. बघा ना, तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे. संत समागम मागत असताना संत महात्म्याने असा हट्ट नाही घेतला देवाकडे की माणसाचा जन्म मिळाला पाहिजे संताच्या संघात. नाही, पावे त्यांचे द्वारे श्वानयन. संताच्या दारातला कुत्रा जरी केला ना देवा तरी चालतंय. विठ्ठल विठ्ठल. तुकोबराच्या दारात कुत्रा होता महाराज. तो कुत्रा एकादशीच्या दिवशी अन्नाचा ढीग जरी पुढे टाकला तरी कुत्र त्याच्याकडे पाहत नव्हतं. एकादशीच्या दिवशी जर 2 एकादशी आल्या ना तर माणसाला कळत नव्हतं आजची धराव का उद्याची. मग म्हणायचे चला तुकोबराच्या कुत्र्याकडे. तिथं जायचं, भाकरी न्यायची, त्याला जर टाकली त्याने जर खाल्ली तर मग उद्याची एकादशी, आणि त्यांनी जर भाकरी खाल्ली नाही तर मग आजची एकादशी. विठ्ठल पशुमध्ये सुद्धा मन परिवर्तन होतंय. आपण तर माणसं आहोत ना. बघा तुम्ही, ज्ञानोबरायानं रेड्यावर कृपा केली हो. रेडा वेद बोलला की नाही? रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, शांती प्रगटला ज्ञानोबा माझा. ते ज्ञानोबराय तुमच्या आमच्यावर कृपा का करणार नाही? नामस्मरण घडो संत समागम वावुगाची भ्रम नको देवा. दुसरा भ्रम आमच्या डोक्यात श्रोत. आणि माणसाचं वाटोळ जर कशाने होत असं ना, भ्रम तर या भ्रमाने होत. भ्रमाचा भोपळा म्हणतात ना. आणि मग हे नंतर कळतं, भ्रमात राहतो माणूस, हे सगळे माझेच आहेत माझेच आहेत. मग कळतं त्याला, कळो येईल प्राण प्रयाणाचे मग कळतं. वेळ निघून गेलेली असते. विठ्ठल वाबुगाची भ्रम नको देवा. तुमची कृपा आमच्यावर होऊ द्या. आमच्या जीवनामध्ये सत्समागम घडू द्या. आणि समागम घडण्यासाठी मी सांगितलं पुण्य लागतं ना. तिळे तिळले पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचे शियारुडे समागम घडे संतांचा. कधी तिळे तिळे पुण्य साचा पडे. अनेक जन्माचं तिळ 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 पुण्य साचून आणि मग ते मोठं पुण्य त्या ठिकाणी झालं की मग संतांचा समागम घडतो. पुण्य फळले बहुधा भाग्योदयाचा कसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. म्हणून नामस्मरण घडो संत समागम वावुगाची भ्रम नको देवा. महाराज आणखी सांगतात, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धीने. नेम आपण करायचा आणि पूर्ण करण्याची प्रार्थना देवाला करायची. हो की नाही?
पूर्ण करून घेणारा कोण आहे? तू आहे महाराज. त्याच्या कृपेशिवाय आणि संतांच्या कृपेशिवाय काहीच चालत नाही. विठाला नामदेव महाराज सुद्धा सांगतात ना, नामा म्हणे केशव राजा केला नेम चालवे माझा. अर्जुनानं प्रतिज्ञा करावी आणि ती पूर्ण करण्याचं काम कोणी करावं? एकदा भगवान अर्जुन आणि हनुमंतराय समुद्राच्या तीरावर गाठ पडली. दोघंही भक्त आहेत. एक रामाचा भक्त आहे आणि एक कृष्णाचा भक्त आहे. अर्जुन मारुतीरायाला बोलू लागला, म्हटले मारुती, रामाला बाणाचा पूल तयार करायला काय झालं? तर म्हटले हे दगडाचं पूल केलं. म्हटले तिथं धनुर्धर होते, मग त्यांनी बाणाचा पूल का तयार केला नाही? दगड गोळा करीत बसले. म्हणजे त्यावेळेला मारुतीरायानं सांगितलं, अर्जुना, त्यावेळेचे जे वानर होते ना ते फार बलाढ्य होते. बाणाचा पूल टिकलाच नसता ना, त्याच्यामुळं मग हा दगडी पूल बांधावा लागला. ते म्हटले असं कसं काय? तुम्ही बाणाचा पूल तयार करा. बाणाचा पूल कसं काय? तू काय कमकुवत असतो का? म्हटले. त्यावेळेला अर्जुनानं सांगितलं, मी बाणाचा पूल तयार करतो आणि तुम्ही मोडून दाखवायचा. मी अग्निकाष्ट घेईन, जिवंत उडी घेईन अग्नीमध्ये, आणि तो जर नाही मोडला तर तुला अग्निकाष्ट करावं लागेल. आता मारुतीराय वादात पडतच नव्हते, कारण जे भगवंताचे निश्चिम भक्त असतात ना, निष्ठावंत, ते वादात पडतच नाही. भांडण नकोच असतो त्यांना. पण अर्जुन ऐकायलाच तयार नाही. अर्जुनाकडे थोडा अभिमान होता आणि मग अर्जुनानं पूल तयार केला बाणाचा, अशी शिडी तयार केली. हनुमंतरायनं भगवंताचं स्मरण केलं, जय श्रीराम. जे उडी मारली ना, एका उडीतच पूल तुकडे 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 करून टाकले. म्हणजे बलभीम होते महाराज. अर्जुन खाली पाहायला लागले ना, तर खाली पाहून काय होणार आहे? आता लाकडं गोळा कर म्हटले. ते लाकडं गोळा केली वाळलेली, त्याचं ते चिता पेटवली आणि प्रदक्षिणा घालून आता उडी घालायची. पण अर्जुन हा भक्तराज आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा लगेच प्रगट झाले त्याने. अरे काय चाललंय म्हटले. काय नाही म्हटले, आमची अशी अशी पैस झाली होती. अर्जुनानं पूल तयार केला, मारुतीरायाने मोडला. आता अर्जुनाला अग्निकाष्ट घ्यायचे. आता भगवान आहे तो, खेळ तो येण्याचे खेळावा. हा, चतुरा तू शिरोमणी म्हटलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांना विचारतात, तुम्ही दोघांची पैज लागली त्यावेळेला साक्षीदार कोण होतं? हे लागले एकमेकाकडे पाहायला. साक्षीदार पाहिजे ना कोणीतरी. म्हणून तेव्हापासून ही साक्षीदाराची पद्धत निघाली. बघ ना, साक्षीदार असल्याशिवाय ते प्रकरण पूर्ण होत नाही. मग साक्षीदार कोण होतं? म्हटले कोणीच नाही. म्हटले मग आता मी साक्षीदार आहे, आता लावा पैज पहिल्यासारखं. म्हटले काय हरकत नाही, देव म्हणते तसं. अर्जुनानं पूल तयार केला आणि मारुतीरायानं तो मोडायचा. पण आता भगवान आहे महाराज. भगवंताने त्या पुलाच्या खाली सुदर्शन चक्र ठेवलं बरं का, ते मोडू नये म्हणून. आणि मग हनुमंतरायानं पहिल्यासारखं सगळं काय केलं, उडी मारली, सगळं काय केलं. पण आता मात्र पूल तुटलेला नाही. आणि मग मारुतीराय म्हटले, आता काय अडचण, आपलं ठरलेलं आहे ना, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. मारुतीराय म्हटले, मी अग्निकाष्ट घेतो, काय अडचण आहे. पण त्यावेळेला भगवंताने थांबवलं. म्हटले असं करायचं नसतं, तू फक्त एक कर. आता याच्यामध्ये तू हरलाय ना, मग ज्या वेळेला कौरव पांडवाचं युद्ध सुरू होईल त्यावेळेला अर्जुनाच्या रथावर तो थांबायचं. म्हणून ध्वजस्तंभावरी वानरो तो मूर्तिमंत शंकरू. अर्जुनाचा रथावर भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि वर मारुतीराय म्हणजे हरिहर दोघं पण अर्जुनाचं रक्षण करण्यासाठी होते. विठ्ठल विठ्ठल तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धीने. म्हणून आपल्या जीवनामध्ये चांगला नियम केला पाहिजे बरं का.
काही काही माणसामध्ये आपला तर नियम असा आहे मग सकाळी उठलं का 2 कप चहा आणि 2 पाव बटर. हे काही नियम आहे का? याला कोणता नियम म्हणते? शास्त्रीय नियम असावा. स्नान झाल्यानंतर देवपूजा झाली पाहिजे. अगदी देवदर्शन झालं, देवदर्शनाचा नियम केला पाहिजे. गावामध्ये मंदिर आहे किंवा हे संगमेश्वराचं मंदिर आहे, परिसरातल्या लोकांनी नियम केला पाहिजे. आपलं स्नान झालं की संगमेश्वराचं दर्शन घेतल्याशिवाय मग दुसरा उद्योग त्या ठिकाणी, नंतर उद्योग. म्हणून आधी परमार्थ आणि मग प्रपंच. आपला आधी पोटोबा आणि मग विठोबा. विठाला विठोबा काहीतरी नियम त्या ठिकाणी, चांगला शास्त्रीय नियम जीवनामध्ये असला पाहिजे. म्हणून हाची माझा नेम सिद्धीने नामस्मरण घडो संत समागम वाबुगाचे भ्रम नको देवा. हे संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हातानं टाळी आणि मुखाने भगवंताचं चिंतन करायचंय. आणि खऱ्या अर्थानं यालाच कीर्तन म्हणतात. एकदा वर हात करा, काय अडचण नाही. विठोबार खाली घ्यायचे सांगवलं. खूप सुंदर भजन केलं महाराज. आपली वेळ संपुष्टात आलेली आहे, कारण आपली कीर्तनाची वेळ 7 ते 9 आहे ना. म्हणून अतिशय समाधान वाटलं महाराज या ठिकाणी. असू दे गर्दी कमी असू दे. माऊलीने सांगितलं म्हणजे कुठंतरी लग्न आहे ना, ज्ञानेश्वर माऊली म्हटले जवळ लग्न आहे, त्या लग्नामुळे आज पब्लिक कमी असेल. आम्हाला जेवढे कमी असेल तेवढे चांगले. मला वाटतं हे जे राहिले ना हे दर्दी आहेत, गर्दीपेक्षा दर्दी चांगली. आणि म्हणून नाथ महाराज या ठिकाणी सांगतात की तिरपाई तीर्थयात्रा मुखी रामनाम हाची माझा नेम सिद्धी नाही. नाथ महाराज देवाला म्हणतात, देवा आता तुला दुसरं साकडं आम्ही घालणारच नाही. आणि मागणी नाही नाही देवा, Bye.
महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजवा. अनेक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ देही. महाराज देवाकडे प्रार्थना करतात. देवा डबल नाही शब्द वापरला, दुरुक्ती दोष म्हणतात. देवा परत तुला दुसरं काही मागणारच नाही, मला दुसरं काहीच नको. अनेक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ देही. ही सेवा आम्हाला घडली पाहिजे. नामस्मरण ही सेवाच आहे. तीर्थयात्रा करणं ही सुद्धा सेवाच आहे. सत्समागमामध्ये घडणं ही सुद्धा सेवाच आहे. देवाच्या चरणावर मन ठेवणं ही सुद्धा सेवाच आहे. म्हणून ही सेवा दृढ झाली पाहिजे बरं का. कोणती साधना, तुमचं ज्ञान असू द्या, ज्ञान सुद्धा दृढ असलं पाहिजे. दृढ अपरोक्ष ज्ञान, दोन प्रकारचं ज्ञान आहे बरं का, परोक्ष आणि अपरोक्ष. दृढ अपरोक्ष ज्ञान झालं पाहिजे. आणि ते ज्ञान झाल्यानंतर ज्ञानोत्तर भक्ती होत असते. कारण देव मिळेपर्यंत एक भक्ती केली जाते, आणि देव मिळाल्यानंतर सुद्धा ती भक्ती जी चालू राहते ना, त्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. आणि अशी आमची सेवा दृढ झाली पाहिजे. असा आमचा निश्चय दृढ झाला पाहिजे की नाही. ऐसा निश्चयाचा मेरू झाला दृढ. निश्चयाचे बळ तुका म्हणे तिचे बळ. आमचा निश्चय दृढ झाला पाहिजे. आमची सेवा तुम्ही दृढ अशा प्रकारची करून घेतली पाहिजे. आणि म्हणून महाराज देवाकडे ही प्रार्थना करतात. आपली संकल्पित वेळ संपलेला आहे. अतिशय सुंदर असं वातावरण या ठिकाणी, अतिशय पाहिजे तेवढा आवाज आमच्या साऊंड सिस्टीमने दिलेला आहे बरं का. त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजा. नाहीतर चिर फिर कुई कुई करूनच जातो टाईम निघून. अगदी काही त्रास नाही कोणाला, काही नाही. अतिशय असं मला तर वाटतं अजून अर्धा तास बोलावं बरं का. तुम्हाला काय वाटतं मला नाही सांगता येत. आणि तसं काय नाही, पण आमचं चालूच आहे कार्यक्रम करूनच आलोय मी. पण अशी चांगली माणसं भेटल्यानंतर मला सांगा, स्वयंपाक जर चांगलं झालं तर दोन खात जास्त खातं की नाही माणूस. वातावरण चांगलं आहे म्हणून अशा प्रकारे असं वाटतं. ही सगळीच मंडळी प्रेमाची आहेत. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी या ठिकाणी सेवा माझ्याकडे दिली, आणि त्या निमित्तानं संगमेश्वराचं या ठिकाणी दर्शन, तुम्हा मातापित्यांचं दर्शन या ठिकाणी घडलं. अतिशय या आमच्या भजनी मंडळाच्या भेटीगाठी झाल्या. दस महाराज खूप दिवसाने भेट झाली. काय भगवंतानी गळा दिलाय, गोड गळा, सात्विक गळा आहे माझ्या. अगदी त्यांचं गाणं, अगदी वातावरण निर्मिती अशा प्रकारची होते. असं भगवंतांनी त्यांना दिलेला गुण मी ज्या जवळजवळ 15 वर्षापूर्वी त्यांना पाहिला असेल अजून तशीच आहे. हे सुद्धा एक भगवंताची कृपा आहे. कारण ते वाढले नाही, कमी झाले नाही बरं का. तशीच आहे, अशी शरीरयष्टी आहे ना. मला वाटतं अशीच भगवंतांनी त्यांची सेवा करून घ्यावी. आपल्या सर्वांना संगमेश्वराकडे एकच प्रार्थना करतो की आमच्या भाविकांना उदंड आयुष्य द्या, आरोग्य चांगलं द्या, आणि असाच चांगल्या प्रकारचा परमार्थ आमच्याकडून करून घ्या. आमचे शूटिंगवाले मला माहिती नाही, दत्तात्रय भालेराव. दत्तात्रय भालेराव हा घरात मला दिसलच ना तुम्ही. हे तर आमचे मित्र आहेत महाराज. दत्तात्रय भालेराव महाराज या ठिकाणी सुंदर असे अगदी उभं राहून बरं का, अगदी काटेकोरपणे त्यांनी आपली ही शूटिंग अशा प्रकारची केलं आहे.
त्यांनाही भगवंतांनी उदंड आयुष्य द्यावं. अशीच वारकऱ्यांची सेवा, भगवत सेवा त्यांना घडावी हीच प्रार्थना या ठिकाणी करतो. आणि एकदा मोठ्या प्रेमानं संतांचं भजन करून आपल्या सेवेला आपल्याला विराम द्यायचा आहे. ज्ञानेश्वर